चला धन्यवाद. आता जे कोणी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहेत, समालोचन कक्षा समोर आहेत, त्या सगळ्यांनी बाजूला. मागच्या टेक्निकल टीमला अडचण येते. क्रुशल मॅच आहे, सेमीफायनलची मॅच आहे, त्यामुळे आपण तिथून बाजूला झालं तर बरं होईल. सर्वेश पटकारे, आदी व्हॉलेंटियर सगळ्यांना बाजूला करा. चला स्कोरर रेडी, टेक्निकल टीम रेडी, समालोचक मित्र तयार आहेत. होत या मॅचला सुरुवात. यस चला स्वागत आहे पुन्हा सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंनी. धनु एक मिनिट थांबवते फक्त. फायनल सामना जो कोणता संघ जिंकणार आहे त्याला ट्रॅक आणि टी शर्ट दिले जाणार आहेत किरण 11 राणी तलाव या संघाकडून. फायनल सामन्यामध्ये जिंकणाऱ्या संघाला आत्ताच बक्षीस लागलंय किरण 11 संघाकडून ट्रॅक आणि टी शर्ट त्या 10 प्लेयर्सना. चला पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. आदरणीय पंकज दादा मिश्रा आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या माध्यमातून आयोजित असलेली छत्रपती चषकाला सुरुवात मैदानाच्या मध्ये झालेली आहे. सुरुवात झालेली आहे. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं तर एक सिंगल आलाय. मनीष एका बाजूला, वैभव अजय ही जोडी. हावजीचा गेम ज्यावेळी झाला त्यावेळी मनीष गरत हे आपला अँकर रोल प्ले करत होते आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी तो निभावलेला आहे, त्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद. हा बॉल पुण्यात मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 2. पहिला 2 बॉलचा खेळ संपलात आमच्या जोडीने. आपण सलग 3 दिवस ज्यांचा आवाज ऐकतात ते मृदुलजी मेहर यांचंही पुन्हा स्वागत करू आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मृदुलजी वेलकम. यस वेलकम. आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय पंकज दादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक 2026 पर्व पहिलं. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 2 धावा धाफकावर येत आहेत. सेमी फायनलचा सामना आहे. पंचांचा 1 हा धावेत आहे. अर्थातच काय तर नो +1 1+1 2 धावा धाफकात. इथे एक धावेसाठी झगडायचं आहे. एक धाव इव्हेंटच्या बरोबरच मी आधीच म्हटलं छत्रपती चषक जिंकण्याची प्रत्येकाची झालंय तयारी. कोण पडणार कोणावरती भारी ही सांगणारी मॅच आहे. छत्रपती चषकामध्ये कोण जिंकणार. नुकताच आपण फ्रीज जिंकताना पाहिलात, नुकताच आपण मिक्सर जिंकताना पाहिलं. हर्षजी पिलाने यांनी ते मिक्सर आपल्या नावी केलाय. फटका खेळलाय, छान फिल्डिंग. वा वा वा, तिथे बॅटर पडल्यात आणि रनआउटच्या माध्यमातून आता विकेट येईल यात काही शंका नाही. विकेटचं पतन, फलंदाज बाद. आयोजक आहेत, प्रचंड मोठी मेहनत. वैभव दादा निलकंठे, प्रत्येक गोष्टींवर आज बारकाईनं नजर दिली जाते. पुढच्या वर्षी हे ग्राउंड वरती मला वाटतं की पंकज दादा आपल्याला गॅलरी बनवाव्या लागतील, गॅलरीज बनवाव्या लागतील, कारण प्रेक्षकांना उभा राहायला जागाच नाही मिळत. त्याचं कारण प्रेक्षक वर्ग इथे समोर जो आहे ना, त्याचं एक कारण आहे की प्रेक्षक तिथे पहा, ही गर्दी आहे, या मैदानाची गर्दी आहे, या स्पर्धेवरती असलेलं प्रेम आहे, छत्रपती चषकावरती असलेलं हे प्रेम आज दाखवण्यासाठी ही गर्दी झाली आणि गर्दी नाही, क्रिकेटवरती दर्दी आहेत. क्रिकेटचे दर्दी समर्थक. परंतु ह्या वेळेला डायरेक्ट हिट असता तर काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. ऋषभ हेमाडे होता सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना. यस विवेक पाटील सर, चेक केला जाईल नक्की स्टेप कुठे होता, त्यासाठी आता ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. परंतु ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन, अगदी प्रेक्षकांना आता पाय ठेवायला देखील जागा नाही आहे आणि त्या प्रकारचं हे आयोजन आहे, त्या प्रकारचं हे नियोजन आहे. प्रेम आहे, प्रेम. या स्पर्धेवरती प्रत्येकानं केलेलं ते प्रेम आहे, प्रचंड प्रेम प्रत्येकानं दर्शवलं आहे. पंच पाहण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये पाय सध्या चेक करण्याचा प्रयत्न करतात अंपायर्स. पाहूया काय घडलंय. स्लो मोशन मध्ये पुन्हा दाखवलं जातं स्क्रीनवरती. डिबेनच्या वतीनं दूध का दूध और पाणी का पाणी, अगदी क्लीन अँड क्लिअर नेटवर्क म्हणून देखील डिबेनची एक स्पेशालिटी आहे. पाहूया काय घडलंय, पंचांचं डिसिजन कशा पद्धतीने येणार आहेत. पंच परशुराम पाटील गंभीर सर आणि विवेक पाटील सर अगदी मैदानाच्या मध्ये चर्चा करतायत. पहा पुन्हा थोडंसं झूम आउट केलं जात आहे, झूम केलाय, तिथून मात्र पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न होत आहेत. पंच जवळून या संपूर्ण मॅचचं परीक्षण करतायत आणि खूप महत्वाचं देखील मृदुलजी, महत्वाचं आहे आणि तिथून हा डिसिजन
सिंगल धाव म्हटले यावेळेला फेअर आहे आणि सिंगल धावेने धाफकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 5 धावा येत आहेत. द मनीष विश्वकर्मा चांगला खेळ आतापर्यंत मैदानामध्ये दाखवतोय. वैभव पाटील खऱ्या अर्थानं स्वस्त्यामध्ये मैदान सोडावं लागतं आणि त्यानंतर ऋषभ हेमाडे असेल, अजय पवार, 2 खेळाडूंमध्ये प्रचंड मोठी क्षमता आहे आणि त्या क्षमतेनं आता खऱ्या अर्थानं मोठ्या प्लॅटफॉर्मवर तो खेळ दाखवणं गरजेचं आहे. दाखवायचं आहे ना, कारण मोठी क्षमता तुमच्यामध्ये आहे. क्षमता त्याच्यामध्ये असतो जो मैदानाच्या मध्ये शेवटपर्यंत त्या दौडमध्ये धावतो. आता कोण धावणार? बॅटिंग करणारे धावणार, बॉलिंग करणारे धावणार, शेवटी कोण ह्या मॅच मध्ये जिंकणार याची देखील चर्चा आहे. फटका छान खेळलाय, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार, मिळतील धावा 4. चौकार. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. और झुकती है दुनिया लेकिन स्क्रीनवरती जे स्क्रीनवरती उभे आहेत त्यांना विनंती आहे थोडं बाजूला व्हा तिथून. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 10 धावा धाफकावर येत असताना अजय पवार द पॉवर यावेळेला पॉवर दाखवत असताना अजयला आपण पाहतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ फ्लाइंग स्टार्ट आहे. आगाशी विपक्षामध्ये टीम प्लेयर संघ आहे. सेमीफायनलचा सामना आहे. दुसरीकडे नवयुग 11 जयस्मृती अर्णालाचा संघ आता फायनलचं तिकीट कमावतोय. दोघांनाही सपोर्ट करण्यासाठी प्रचंड प्रेक्षक वर्ग आला आहेत. अर्ध्यांना मॅच व्हायचे आहेत. काही प्रेक्षक वर्ग आला आहेत तो दोन्ही टीमला सपोर्ट करण्यासाठी आला आहेत. काही प्रेक्षक वर्ग प्लेयर्सला सपोर्ट करण्यासाठी आला आहेत. काही आगाशी पॉवर प्ले मैदानाच्या मध्ये पॉवर प्ले ऑन झाल्यानंतर देखील मजा येणार आहे. कारण 1 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 10. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडं समोर गर्दी आहे ती थोडी कमी करा जेणेकरून पूर्ण कॉन्सन्ट्रेट तिथेच जात आहेत. समोरची थोडी गर्दी कमी करा प्लीज. यस थँक्यू. पॉवर प्लेचं षटक म्हटलं आणि ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता वैभव दादा नवार दादा येतोय. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम आगाशी भरपूर मोठा प्रवास करून आगाशी देखील या मैदानावरती पोहोचले आहेत. दुसऱ्या बाजूला प्लेयर्स त्यांना आपला परफॉर्मन्स दाखवायचा आहे. जरी पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखायच्या आहेत. याच्यासाठीच प्रयत्न सुरू झालेले आहेत. छत्रपती चषक जिंकण्याचा अभिमान मात्र कुठला संघ या ठिकाणी दाखवेल याची देखील चर्चा रंगली आहे. पुढचा बॉल पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये कोणता संघ विजेता होणार? ते ग्लासी, ते युनिक आणि आकर्षित करणारी ती ट्रॉफी. त्या ट्रॉफीकडे पाहिलं ना तर जणू काही पाहतच राहावं अशा प्रकारची ती ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीचा पहिल्या वर्षाचा विजेता संघ कोणता असणार ह्यासाठी चालणारी ही पराकोटींची लढत आहे. लढत मैदानाच्या मध्ये महत्वाची लढत आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर एका धाव्याने संघाची धावसंख्या वाढल्या जाऊन पोहोचते ती 13च्या घरामध्ये. 13 ऑन स्कोर कार्ड. एक पाऊल तुम्हाला मैदानाच्या मध्ये टाकताना विचार करायचा आहे. सिंगल पुण्यात घेण्याचा प्रयत्न केला, हलक्या त्यानं ड्राईव्ह केलाय. एक धावेने धावसंख्या पुढे चाललाय, जाऊन पोहोचते 14 वरती. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. मृदुलजी या स्पर्धेची स्पेशालिटी काय आहे ना ते प्रेक्षकांना दाखवून दिलंय. नक्कीच या स्पर्धेची पाठच्या 2 ते 3 महिन्यापासून संपूर्णतः वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि त्या असोसिएशन मध्ये एक वेगळी चर्चा होती आणि त्या चर्चेला खऱ्या अर्थानं आज ग्रँड फिनालेचा दिवस, अंतिम दिवस आणि त्या अंतिम दिवसामध्ये पाठच्या 2 दिवसामध्ये देखील धनंजय सर प्रेक्षकांची ती गर्दी आपण पाहिली होती. परंतु आज अंतिम दिवस आहे. अंतिम क्षणामध्ये आता ती स्पर्धा येते आणि ऋषभ हेमाडे ज्याच्या बॅटमधून येतोय चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा छत्रपतींचा छावा. मिळाला 4 धावा. मैदानावरती आलाय चौकार. धान्या वाघानी विकासाला आणले गती. धान्या वाघानी विकासाला आणले गती. किंग मेकर आहेत किती नामच्या. छत्रपतींचा छावा. मिळाला 4 धावा. मैदानावरती 4 धावा बुक केल्यात बॅटर ऋषभनं. धावफलकावरती धावा झाल्या 22. 2 षटकांमध्ये मृदुलजी 22 झाल्यात. आणखीन 2 षटकांमध्ये किमान 20 आल्या तर धावसंख्या 40च्या पार जाणार. सेमीफायनलची मॅच आहे, त्याच्यासाठी लढत आहेत. बाईक कोण पटकावणार, ऍक्टिवा गाडी कोण जिंकणार, बायसिकल वरती कोण स्वार होणार याची देखील चर्चा सुरू झालेली आहे. नक्कीच आता प्रत्येक प्रेक्षक देखील त्या कॅल्क्युलेशन मध्ये आहेत. परंतु आतापर्यंत फ्लाइंग स्टार्ट पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 22 धावा धाफकावर येतात. ऋषभ हेमाडे
गरजेला आलेले ते 2 चौकार पॉवर प्ले खऱ्या अर्थानं पॉवर जनरेट करत असताना टीम आगाशी संघाचा आपण पाहिलंय. त्यानंतर पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न. धावचीची संधी होती. चेंडू हातामध्ये थोडक्यात निसटला जातोय. 1 कंप्लीट. 23 नशिबाची साथ अजय पवारला मिळतंय. अति घाई संकटात घेऊन जाई, अति घाई कधी कधी खड्ड्यात पण घेऊन जाई. मैदानाच्या मध्ये ती घाई करून नाही चालणार. जर या स्पर्धेमध्ये जो संघ फायनल मध्ये पोहोचेल त्याला किरण 11 रानळे तलाव यांच्याकडून जर्सी देण्यात येणार आहेत. टीम आगाशीला चॅम्पियन, जो चॅम्पियन होणार त्याच्यासाठी ते पारितोषिक आहेत. स्ट्राईकला ऋषभ मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. फटका खेळला क्लासिकल. वॉट अ शॉट. बॉल चाललाय बुलेटच्या वेगानं सीमारेषेच्या पार. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. थँक्यू. लगातारचा तिसरा ऋषभ हेमाडे. प्रेक्षक वर्ग थोडं पाठीमागे व्हा प्लीज. सहकार्य करा. सर्वांनी पाठीमागे व्हा. तुम्ही या क्रिकेटला तुम्हीच प्रेम दिलाय, तुम्हीच आतापर्यंत ही स्पर्धा मोठी केल्या आहेत, त्यामुळे तुम्हा सर्वांचा धन्यवाद आहेत. फक्त थोडं मागे राहा. तुमच्या अंगावरती कुठलाही खेळाडू येणार नाही याची काळजी घ्या. धावा 27 मृदुलजी. 27 धावा आतापर्यंत धापकावर येत असताना लगातारचा तिसरा. जब बडे शॉट आते ना तब दिमाग पे भी हल्ला होता है आणि या खऱ्या अर्थानं आता दिमागावर हल्ला केलाय. समीर विचार विनिमय करून गोलंदाजी करणं खऱ्या अर्थानं त्यांची एक वेगळी ओळख आहे. प्रचंड मोठा एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्या विरोधात ऋषभ हेमाडे आतापर्यंत मैदानामध्ये जणू काही आग उबळतोय की काय आणि त्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत ऋषभची आपण पाहिले. 29 धावा धावफलकावरती 29 झाल्या. समोर जे उभे आहेत ते आपल्या आयोजकांचे मेंबर्स आहेत. दिवसाचे रात्रचे दिवस त्यांनी केले आहेत. काही जण झोपले नाहीत, परंतु ही स्पर्धा सक्सेसफुली करण्यासाठी प्रत्येकानं मेहनत केल्या. म्हणून ही स्पर्धा आज छत्रपती चषकाची चर्चा आपल्या संपूर्ण वसई विरार मध्ये रंगल्यात. वसई विरार नाही, संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये रंगल्या आहेत. कारण इतकी मानाची स्पर्धा. भरपूर जणांचे मेसेजेसही होते की ऍक्टिवा गाडी 3 सायकल कुठे आहेत. वसई विरारच्या अगदी संतनगर मध्ये. नक्कीच. आता संतनगर आतापर्यंत संतनगरची ओळख दहीहंडी मध्ये होती. संतनगरचा गणेश उत्सव होता. संतनगरची युनिटी होती. परंतु आता संतनगरला खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेनं अर्थातच पंकजदादा मिश्रा आयोजित छत्रपती चषकानं एक वेगळी ओळख दिलेली आहे. नो बॉल कॉल पंचांच्या माध्यमातून करण्यात आला होता. धावसंख्या 31. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण परत सिंगल येत आहेत. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात. 32. पहा ही प्रेक्षकांची गर्दी आहे. जिथे जागा मिळाला तिथे प्रेक्षक वर्ग आहेत. कोणी बाईकने आलायत, कोणी रिक्षाने आलायत, कोणी गाडीने आलायत, कोणी काही होईना चालत या मैदानावरती आलायत. मॅच पाहायची आहे. प्रत्येकाला मॅच पाहायची आहे. 32 धावा झाल्यात. शेवटचा बॉल बाकी. गोलंदाज समीर तयार. लोअर फुलटच बॉल. फटका खेळलाय. वा चांगली फिल्डिंग. बॉलला मैदानाच्या मध्ये अडवलाय. चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी टाळ्यांचा गजर होतोय. चांगल्या स्ट्रोकसाठी टाळ्यांचा गजर होत आहेत. हे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत. ते मात्र गर्दी करतात. गर्दी का करतायत तर दर्दी आहेत म्हणून गर्दी करतात या ठिकाणी. मृदुलजी. पॅटर्न बघून भाऊचा हार्ड विषय बनलाय नवा. पॅटर्न बघून भाऊचा हार्ड विषय बनलाय नवा. यस धन्यवाद डीजे. पहिलं षटक धनंजय सर आपण पाहिलं. मनीषचा 10 धाव्यांचं. दुसऱ्या षटकामध्ये वैभव दादा नवार 12 धावा. तिसऱ्या षटकामध्ये समीर विचारे 11 धावा. खऱ्या अर्थानं वैभव पाटील स्वस्तामध्ये गमावला होता, परंतु त्यानंतर ऋषभ हेमाडेचा तो खेळ. अजय पवारची ती जिम्मेदारी. पवार द पॉवर. ऋषभ हेमाडे आतापर्यंत मैदानामध्ये अक्षरशः तुटून पडल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. विशाल सिंग येतोय. पहिला चेंडू सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येते. या सिंगल आला. धावसंख्या धावफलकावरती 34. पहा हा प्रेक्षक वर्ग आहे या स्पर्धेसाठी आलाय. पुन्हा एकदा प्रेक्षकांवरती आमच्या कॅमेरामॅननं कॅप्चर केल्यात. महत्वाचं तेही आहेत. जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेने. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. स्ट्रोक तर चांगला खेळला. फिल्डर आला. धावचीची संधी होती मैदानाच्या आतमध्ये, परंतु सिंगल कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतात. धरणाच्या अगदी त्या वेगानं चित्ताच्या चपलाईनं ही रन मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. मृदुलजी. नक्कीच पराकोटीचा प्रयत्न आणि स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न आज टीम आगाशी संघाचा सातत्यानं आपण पाहिलाय. कालचा दिवस आजचा दिवस ज्या प्रकारचा खेळ आगाशीचा राहिला, परंतु यावेळेला चांगल्यारीत्या कॉम्बिनेशन फील्ड आहे. बॅकअप देखील आहे. सिंगल धावेवर आता समाधान मानावं लागतंय.
धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात 36 धावा एक गडाच्या मोबदल्यामध्ये 3.3 चेंडू धके संपल्यात उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहेत 40च्या पार जाणार आगाशी की 40च्या आतमध्ये प्लेयर्स थांबवणार सेमीफायनलची मॅच पराकोटीची मॅच महत्वाची मॅच लोअर फुल टच बॉल फटका खेळलाय धावचीची संधी थोडं वाट बघितली तिथे वाट बघितली तर वाट लागू शकते तुमची एक सिंगल आलं सिंगलच्या मदतीने धावसंख्या 37 एक चांगली गोष्ट काय आहे आगाशी संघानं आतापर्यंत डॉट बॉल कमी खेळल्यात मृदुलजी ही सर्वाधिक जमेची बाजू आहे नक्कीच खऱ्या अर्थानं वैभव पाटील स्वस्तात गमावला त्यानंतर ऋषभचा ते आक्रमण त्यानंतर अजय पवारची ती जिम्मेदारीची खेळ आणि त्या बळावर आतापर्यंत सन्मानजनक परिस्थितीमध्ये टीम आगाशी संघाला पाहतोय धावचीच्या रूपाने यावेळेला अजय पवार ज्याला मैदान सोडावं लागतंय अजून देखील शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे धावफलकावर 37 धावा ऐकूया छोटीशी दोजे ते धून मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात थँक्यू मैदानाच्या मध्ये शेवटचा बॉल बाकी आहे आगाशी आणि प्लेयर्स मध्ये रंगलेली सेमीफायनलची मॅच जिंकणार तो फायनल मध्ये जाणार त्यांचं स्वप्न पूर्ण होणार छत्रपती चषक जिंकण्याचं पर्व पहिलं कोणाच्या नावी जाणार कारण पहिलं पर्व हे यशस्वी पर्व असतं पहिलं पर्व आठवणीमध्ये राहणार असतं आणि पहिल्याच पर्वामध्ये छत्रपती चषकाच्या आयोजकांनी जे काही दिलंय ना ते सर्व प्रेक्षकांनाही माहित आहेत कशा पद्धतीने दिलंय शेवटचा बॉल बाकी धावसंख्या 37 लास्ट बॉल क्रॅकिंग स्ट्रोक वा 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 काय फटका खेळलाय चेंडू सीमारेषेच्या पार चौकार छापा काटा उडवला त्यात मी झालंय पगार छापा काटा उडवला त्यात मी झालंय पगार मला हरवायची बातच सोडायला पाटील वाड्यावर येऊन बघा मला हरवायची बातच सोडायला पाटील वाड्यावर येऊन बघा थँक्यू वाड्यावर नाही पण संतनगर आल्यावरती ही स्पर्धा पाहायला मिळणार आहेत छत्रपती चषक 2026 संतनगर मध्ये या फायनलची मॅच पाहण्याची संधी याच्यानंतर फायनलची मॅच होणार आहेत लकी ड्रॉचे कुपन 10 रुपयांमध्ये नशिबान भाग्यवान विजेत्यांना पारितोषिक आहेत आज स्मार्ट वॉच जिंकल्यात आज ब्लूटूथ एअरफोन जिंकल्यात काही जणांना स्पीकर भेटलायत 10 रुपयामध्ये कोणाला भेटतंय का पण इथे भेटतं नक्कीच आणि त्यासाठी ही प्रेक्षकांची दुडुंब गर्दी आहे खऱ्या अर्थाने हे चषक आम्हाला पाहायचंय ह्या चषकामध्ये आम्हाला यायचंय आम्हाला ती वैयक्तिक पारितोषिके खऱ्या अर्थाने जिंकायची आहेत आणि क्रिकेट हा खेळ आम्हाला पाहायचा आहे परंतु मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतो हा प्रेक्षक राजा वर्ग हा प्रेक्षक राजा वर्ग खऱ्या अर्थानं हा दर्दी क्रिकेटर आहे आणि हाच क्रिकेट पाहण्यासाठी ही मानाची ही सन्मानाची ही अभिमानाची अर्थातच पंकज दादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक पाहण्यासाठी आज अंडरआर्म क्रिकेट पाहण्यासाठी ही प्रेक्षकांची गर्दी ही मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय कोणी आपल्या मुलांना घेऊन आलाय कोणी आपल्या पत्नीला घेऊन आलाय कोणी आपल्या मुलींना घेऊन आलाय पण मॅच पाहायची ही मॅच नाही मिस करायची हे प्रत्येकाने सांगितलंय कारण अशी स्पर्धा वारंवार नाही येणार या वर्षातील एक मानाची या वर्षाची सन्मानाची आणि या वर्षाची अभिमानाची स्पर्धा जर कुठे सुरू असेल ना तर ती संतनगरला सुरू आहेत संतनगरला या संपूर्ण मॅच पहा आणि मॅच पाहता पाहता पारितोषिकही जिंका हे सर्व काही आहे अंडरआर्म क्रिकेट आहे आणि अंडरआर्म क्रिकेट खऱ्या अर्थाने इतकं वसई तालुक्यामध्ये प्रसिद्ध का आहे तर अंडरआर्म क्रिकेट नोकरी धंदा शिक्षण प्रपंच सर्व काही सांभाळून हे अंडरआर्म क्रिकेट खेळता येतं म्हणजे यातील बहुतांश खेळाडू असतील प्रेक्षक राजा वर्ग असतील आपण खऱ्या अर्थानं काही जण शिक्षण करत असतील काही जण व्यवसाय करत असतील काही जण नोकरी करत असतील परंतु अंडरआर्म क्रिकेट खेळण्यासाठी तो वेळ मिळतो आणि त्या कारणास्तव आज वसई तालुक्याची पंढरी म्हणून अंडरआर्म क्रिकेटकडे पाहिलं जात आहे विरार क्रिकेट असोसिएशन असेल वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन असेल मला वाटतं संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये एकमेव असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी 124हून जास्त संघ आज विरार क्रिकेटमध्ये एक अंडरआर्म क्रिकेटचे वेगळं हे प्रेम आहे यस प्रेम आहे 42 धावेचा पाठलाग करायचा पहिल्या बॉल वरती सिंगल आलाय दुसरा बॉल महत्वाचा असणार आहे त्याच्यावरती देखील लक्ष आहे क्षमता प्लेयर्स कडे देखील आहे जसं मी म्हटलं प्लेयर्स इतका संघर्ष करून तेही इथे पोहोचले आहेत आपल्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्यांचाही बोलबाला सातत्याने राहिला आहे आगाशीनं देखील तो बोलबाला सातत्याने ठेवला आहे असे दोन संघ
वेगवान वेगवान बॉल, परंतु मागच्या काही वर्षामध्ये अजय या नावाच्या खेळाडूनं जे आतापर्यंत आगाशीसाठी क्रिकेट खेळलं ना मृदुलजी, ते सर्वाधिक चांगलं खेळलंय. नक्कीच, म्हणून अजय ह्या नावाची एक वेगळी चर्चा आहे. अजय पवार नव्हे तर अजय सध्याच्या घडीला एक पॉवर आहे आणि हा पॉवर आता पुन्हा एकदा अष्टपैलू खेळाडूंच्या ख्यातीमध्ये अजयचे एक वसई तालुक्यातील टॉप 5 क्रिकेटर, टॉप 10 मध्ये अजयचे एक वेगळा हा उल्लेख सातत्यानं आपण पाहिलाय. आणि तो खेळाडू पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धापक्यावर. पहिल्या 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला, धावा झाला 2. उर्वरित 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल. मनीष तेजस ही जोडी मैदानाच्या मध्ये आहेत. कोण विसरणार मनीष विश्वकर्माला, त्याच्याकडेही श्रमता आहेत, तोही टॅलेंटेड खेळाडू आहेत. फटका खेळलाय समोर, फिल्डिंग, वा 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 वा, मैदानाच्या आतमध्ये आपलं सर्वस्वी द्यायचं हेच अजयने सदा सांगून दिलंय. नाव अजय आहेत पण विजय मिळवण्यासाठी अजयचीच कामगिरी महत्वाची आहे. आणि अजय सातत्यानं तर संकटमोचक खेळ म्हणून, संकटमोचक खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून अजयची एक वेगळी चर्चा आगाशी नगरीमध्ये नव्हे तर आज संपूर्णतः वसई तालुक्यामध्ये आहे. यावेळेला सिंगल चांगल्यारीत्या पुन्हा एकदा आबिद पठाण होता. यावेळेला आगाशी संघाची ताकद आहे, त्यांचं क्षेत्ररक्षण, त्यांची अॅक्युरेसी ही सातत्यानं आपण मैदानामध्ये पाहिले. पहिल्या 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला, धावा झालं 3. शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल, अजय तयार. फटका खेळायचा प्रयत्न केलाय पुन्हा एकदा, मात्र फिल्डिंग केलंय. चांगलं षटक मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं, कमी धावेचं षटक पाहायला मिळालं. जिथे 3 धावा खर्च केल्यात असं षटक मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं. डिझेलला आम्ही थांबवतोय कारण लकी ड्रॉचं एक कुपन त्या ठिकाणी ओपन केलं जाणार आहे, त्यामुळे त्याच्या दिशेने जाऊया. नक्कीच त्या दिशेने वळतोय, परंतु हा प्रेक्षक राजा वर्ग आपण पाहू शकतोय. हा प्रेक्षक राजा वर्ग जणू काही समुद्राला उधाण आलंय की काय, आणि त्या प्रकारचा हा प्रचंड समुदाय आज खऱ्या अर्थानं पंकज दादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक, आणि ह्या चषकामध्ये ही प्रचंड मोठी गर्दी ही आपल्याला पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, 55 हात यावेळेला हवेमध्ये गरगर 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 फिरवलंय. अर्थातच ते पॉवर प्लेचं षटकात जातोय. गो टू धनंजय पाटील सर. आशिष आणि महेश आपण दोघांनी हात लावला तर चांगला आहे, म्हणजे एक वजनदार चिठ्ठी निघेल. या दोघांनी पण या पाहूयात कोणाचं नशीब. 10 रुपयामध्ये नशीब आजमावण्यासाठी तुम्हाला इथेच यावं लागेल, संतनगरला यावं लागेल, ही स्पर्धा पाहावी लागेल. छत्रपती चषक आणि त्या भाग्यवान विजेत्याचं नाव आहे, त्याचं अक्षर आहे व्ही. व्ही फॉर विक्ट्री, व्ही फॉर विघ्नेश. विघ्नेश आगरे. विघ्नेश आगरे कोणी आहेत का? नाही आहे आहे. या 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 विघ्नेश आमचा लहान चिमुरडा आहेत, एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात. आता त्याला काय भेटणार आहे पाहूयात. ओ, त्याला हा साऊंड भेटतोय. अभिनंदन. सकाळी सकाळी घरी गाणे ऐकण्यासाठी तुला साऊंड दिला जातोय, पण अभ्यास पण करायचा आहे. हा विघ्नेश आगरे आहेत, त्याला हा साऊंड मिळालाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. काय बोलतो? थँक्यू. चला मॅच ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. यस, नक्कीच मॅचच्या दिशेने वळतोय. बडी मछली जाल में फसी है. मनीष विश्वकर्मा ज्याच्या खेळाला लागतोय आता पूर्ण विराम. क्रिकेट आहे, क्रिकेटचे खऱ्या अर्थानं हा प्रेक्षक राजा वर्ग हा एक वेगळा दिवाण आहे. ह्याच क्रिकेटचे अगदी वर्षभर 365 दिवस आज आम्ही क्रिकेट चाहते एक वेगळी चर्चा करत असतो. दिवसा क्रिकेट, उन्हाळ्यात क्रिकेट, हिवाळ्यात क्रिकेट, दिवसा क्रिकेट, रात्री क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट क्रिकेट आणि ह्याच क्रिकेटनं खऱ्या अर्थानं आज लाखोंचा मित्र परिवार आम्हाला दिलाय. ह्याच खेळानं खऱ्या अर्थानं आम्हाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि ह्या खेळाचे खऱ्या अर्थानं आम्ही पूजक आहोत. चला, फ्रीज पण चाललाय, फ्रीज पण आता पार्सल होतं, त्याच्यासाठी पण टेम्पो आला असेल. पण ज्याला फ्रीज भेटला ना तो जास्त खुश झाला. तो बाजूला गेला, त्याने पहिला घरी फोन केला, बाबा फ्रीज भेटलाय. हे त्यानं सांगितलंय, पण त्याने कोणाला सांगितलं नाही. ते फक्त आम्हाला सांगितलं तर बाबा मला फ्रीज भेटलाय. सर्वात जास्त मनीष खुश झाला होता. बॅकवर्डला गेले, फटका खेळला, छान धावचीची संधी. नाही, एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धावा फलकावरती आहेत 5. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये मनीषही काही वेळामध्ये पुन्हा आमच्या जोडीने जॉईन होणार आहेत. सध्या तो गरम होतो, गरम झाल्यानंतर मनीष आमच्या जोडीने जॉईन होणार आहेत. यस, नक्कीच मनीष एक आगरी समालोचक म्हणून त्यांची एक वेगळी ख्याती प्रसिद्ध आहे वसई तालुक्यामध्ये. आणि मनीषच्या आता इंस्टाग्रामच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्हिडिओ त्या व्हायरल होत असताना सातत्यानं आपण पाहिलं. मॅचच्या दिशेने आपण वळतोय, ज्या ठिकाणी धावेंना आतापर्यंत ते रोख लगावलंय. पुन्हा एकदा यावेळेला महेश आहे, चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय.
सिंगल धाव धापकामध्ये येत आहे. भला मोठं आव्हान धापकावर बनवायचं आहे. 42चा पाठलाग आहे आणि त्या 42चा पाठलाग करत असताना आतापर्यंत धापकावर 6 धावा. 6 धावा धापलकावरती लगावण्यात आल्यात. 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. मनीष या आपला सन्मान होणार आहे. 7 धावा आतापर्यंत धापकावर 2. 1.4 चेंडूंचा खेळ आहे. अर्थातच पारडं थोडंसं आता एकतर्फा झुकताना आपण पाहतोय. या अगोदर तेजसचा खेळ आपण पाहिलाय. या अगोदर आपण सिद्धेश बडांबाचा तो खेळ आपण पाहिलाय. परंतु यावेळेला एक्सलेट करणं गरजेचं आहे. 42चा पाठलाग आणि त्या 42चा पाठलाग करत असताना टीम आगाशी संघ आतापर्यंत मजबूत परिस्थितीमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा ती संधी डायरेक्ट हिट असता तर काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. एस मृदुल मनीषची जी विकेट घेतलं शिवमने त्याच्यासाठी पपलू कडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. हा आपला स्टार आलाय. चेतन पवार साहेब यांना विनंती असेल आपण पुढे यावं. आपल्या सोबत आगरी कॉमेंटेटर आमचे मित्र मनीष करत यांचा सन्मान होणार आहेत. मनवेलपाडा गावातील आगरी कॉमेंटेटर आहेत. एकदा टाळ्यांचा वगैरे मनीष साठी होऊ द्या जोरदार. मनीषचं स्वागत साधा सुद्धा स्वागत नाही. पहा हे स्वागत होतं मनीषचं. मनीष 2 शब्द बोलणार. मनीष 2 शब्द. मनीष एक फोटो काढा पहिला. ड्रेसिंग कडक आहे पण. मनीष अभिनंदन त्यांचा सन्मान. मनीष स्पर्धेबद्दल 2 शब्द ऐकायला आवडतील आणि 3 दिवसात कशा प्रकारे एन्जॉय केले या स्पर्धेला. आगरी भाषेमध्ये जबरदस्त मजा आली. मानता मॅच बघायला. खास मी मॅच बघायला चालतो. पहिल्या दिवसापासून इकडेच होतो. मला जाम मजा आली. ग्राउंड पण मस्त होतं ना. आयोजन पण खतरनाक एकदम जबरदस्त. आमचं मॅच थोडं ते झाली काहीतरी चुकी पण मजा आली. गेम आहे हार जीत होते. हार के भी जीते उसको बाजीगर कहते. हा हौजीचा बाजीगर. चला हे मनीषचं वाक्य होतं. कमी बोललाय तो. अजून थोड्या वेळानंतर जास्त बोलला असं मनीष. येस 2 ओव्हरचा खेळ संपला. 8ला 2 विकेट. 3ऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती मुकेश. 42चा पाठलाग करायचा मृदुल. मोठं लक्ष आहे. बाटपूरला गेला. स्ट्रोक केला. फिल्डिंग फेकी थोडी खराब झालाय. 1 धाव येतात. धावसंख्या 9. 9 धावा धापकावर येतात. परंतु आगाशी संघ अंडरआर्म क्रिकेटमध्ये महत्वाचं काय आहे. बॅटिंग बॉलिंग आणि त्याहून महत्वाचं काय असेल तर ते क्षेत्ररक्षण असतं आणि त्यात यावेळेला आगाशी संघानं अतिशय चांगल्यारीत्या आतापर्यंत क्षेत्ररक्षण केले. 9 धावा धापकावर 2.1 चेंडूंचा खेळ. यावेळेला पुन्हा एकदा कॉम्बिनेशन फील्ड. 2 खेळाडू एकत्रित आले होते. ऋषभ होता, अजय होता आणि त्यानंतर शिवम बेनबन्सीनं ती फेकी केली. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. प्रेशर तणाव आता खऱ्या अर्थानं टीम प्लेयर्स संघावर आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा आतापर्यंत 42चा पाठलाग आणि तो पाठलाग करत असताना मॅचचं पारडं थोडंसं एकतर्फा जात असताना आपण पाहतोय. थोडासा हताश आहे. थोडेसे शोल्डर खऱ्या अर्थानं धनंजय सर आता डाऊन आहेत टीम प्लेयर्स संघाचे. यस डेफिनेटली. आणि ते डाऊन का झालं त्याचं कारण सुरुवातीपासून अटॅक नाही झाला. मोठे पटके नाही आलेत. धावसंख्या 10. 9 चेंडू रन करायच्यात 32. चांगला बॉल पडल्यानंतर हलकासा टर्न झालाय. खाली राहिलाय. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट आलाय. 8 मध्ये 32. 8-32. पटका खेळला पुन्हा छान पद्धतीनं. तिथे मात्र आपण पाहिलं तर डॉट आलाय. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल. शेवटचा बॉल बाकी. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. फटका खेळलाय. तिथे मात्र संधी होती. ती संधी गमावल्यात. आपण जाऊयात डीजे कडे आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. डीजे छत्रपती झालं ग थैंक यू. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा
अभी सब पे भारी है. छत्रपती चषक आपण पाहतात आणि या छत्रपती चषकामध्ये सध्या तो टायटलच आहे छत्रपती चषकांचा. जसं म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहायचा असेल तर रायगडावरती भेट द्या, रायगडावरती जा. आणि नक्कीच शिवरायांचं ज्या वेळेला नामोल्लेखन होतं त्या वेळेला एक वेगळा इतिहास सातत्यानं आपण पाहिलाय. परंतु ह्या स्पर्धेच्या वतीनं हा पहिला पर्व आणि ह्या पहिल्या पर्वामध्ये आता अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ जाणार. टीम आगाशी संघ आतापर्यंत पारडा ते मजबूत दिसतंय. दुसरीकडून फायनलचं तिकीट नवयुग 11 जय स्मृती हरणाला संघाच्या विरोधामध्ये आता कोणता संघ खेळणार. 42चा पाठलाग आणि त्या 42चा पाठलाग करत असताना आता पहिला चौकार येतोय. पहिल्या चौकारानं 14 धावा आतापर्यंत धाफकावर येत असताना पुन्हा एकदा ते आक्रमण करण्याचा प्रयत्न अमित लाडचा होतोय. परंतु यावेळेला बॅटच्या रडारमध्ये तितकासा आला नव्हता. निर्धाव चेंडू अजून एक येतोय. मॅच मध्ये औपचारिकता शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 3 मध्ये भलं मोठं आव्हान अजून देखील धाफकावर बनवायचंय. चांगल्यारीत्या पुन्हा एकदा फील्ड केला जातो. आबिद पठाण होता. या अगोदर देखील शिवम बेनबन्सी असेल, अजय पवार त्यांचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. 14 धावा धाफकावर आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू आता येतोय डायरेक्टली बॅनरला येतोय चौकार. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. परंतु पारितोषिक येत आहे डायरेक्ट बॅनरला. चेंडू चौकार अर्थातच मनीष मौर्य आणि त्यांच्या माध्यमातून आता कॅप देखील देण्यात येणार आहे. यस, मनीष मौर्य यांच्याकडून तुम्हाला कॅप दिली जाईल. फटका खेळला, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग केलाय आणि फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळतं टीम आगाशी. एकदा टाळ्यांचा गजर होईल जोरदार आगाशी संघासाठी. अभिनंदन. यस डीजे. असं कुठलंच गाव नाही रे, असं कुठलंच गाव नाही रे, सचिन दादाचं नाव नाही रे. असं कुठलंच गाव नाही रे, सचिन दादाचं नाव नाही रे. असं कुठलंच गाव नाही रे, सचिन दादाचं नाव नाही रे. असं कुठलंच गाव नाही रे, सचिन दादाचं नाव नाही रे. हे वसई विरार शहरामध्ये ज्याचे नावाचं दरार आहे रे. वसई विरार शहरामध्ये